नमस्कार बंधू आणि भगिनींनो, ज्या पत्रकाची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो ते पत्रक सध्या निर्गमित झालेले आहे. तर विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने आणि आगामी पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांचे कार्यालयाकडून दिनांक 14/5/2026 एक अत्यंत महत्त्वाचे पत्रक जाहीर करण्यात आले आहे. चला तर जाणून घेऊया या पत्रकाबद्दल. मित्रांनो, या पत्रकाने शिक्षक तसेच पवित्र पोर्टलमधील भावी शिक्षकांना अतिशय महत्त्वाचा फायदा होणार आहे. बघूया काय फायदा होऊ शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आपण पाहू शकतो की दिनांक 14/5/2026 या पत्रकामध्ये सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व जिल्हा परिषद यांचेकरिता विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीच्या प्रक्रिया राबविणे या विषयाने मार्गदर्शन करण्यासाठी हे पत्रक काढण्यात आलेले आहे. या पत्रकात माननीय उच्च न्यायालय मुंबई तसेच औरंगाबाद व नागपूर खंडपीठातील निकाली निघालेल्या याचिका क्रमांकाचा संदर्भ घेण्यात आलेला आहे. या पत्रकातून आपण समजावून घेऊ शकतो की विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत सध्या बदल्या व पदोन्नतीचा काळ सुरू आहे. या दरम्यान अनेक जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नतीबाबत प्रक्रिया सुरू आहे. सेवा ज्येष्ठता यादी बनवणे सुरू आहे. परंतु काही ठिकाणी शिक्षकांच्या याचिकांमुळे ही प्रक्रिया लांबलेली आहे. परंतु आगामी पवित्र पोर्टल भरतीच्या दृष्टीने ही प्रक्रिया गतिमान करणे गरजेचे आहे. त्यासाठी माननीय शिक्षण संचालकांनी या पद्धतीचं पत्र काढलेलं आहे. तर आपण पाहू शकतो की सध्या TET आणि CTET हा अतिशय वादग्रस्त मुद्दा गाजत आहे आणि त्या संदर्भाने शिक्षकांच्या पदोन्नतीमध्ये जो अडथळा येत आहे त्यासाठी अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन या पत्रातून झालेलं आहे. शिक्षकांची विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक या पदांवर पदोन्नती करताना सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षक पात्रता म्हणजेच TET, CTET उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांचा पदोन्नतीसाठी विचारात घेण्यात यावे असं या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या विविध पदांवरील पदोन्नतीची कार्यवाही सुरू आहे. पदोन्नती करताना सेवा ज्येष्ठता नि गुणवत्ता आधारे पदोन्नती करण्यात येते. परंतु पुढील पदावर पदोन्नती करताना शिक्षक पात्रता TET, CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठतासह ही पात्रता देखील तपासणे आवश्यक आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण या पत्रातून समजून घेऊ शकतो की जर आता विस्तार अधिकारी किंवा केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, विषय शिक्षक या पदावर पदोन्नती हवी असल्यास आता TET, CTET बंधनकारक झालेली आहे. सध्या 25-26 निवडसूची वर्ष हे सुरू आहे. पहिल्या तारखेस म्हणजेच 1 सप्टेंबर या तारखेस म्हणजेच दिनांक 1/9/2025 रोजीची सेवा ज्येष्ठता किंवा पात्रता आपल्याला या पदासाठी लागणार आहे किंवा या पदोन्नतीसाठी लागणार आहे. म्हणजेच जे शिक्षक 1/9/2025 पर्यंत TET धारक होते केवळ त्यांचाच या पदोन्नतीमध्ये विचार केला जाणार आहे. पुढे दिलेला आहे की दिनांक 1/9/2025 रोजी अर्हताधारक कर्मचारी विचारात घेतल्यानंतर पदोन्नतीची रिक्त पदे राहत असल्यास पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास निम्न पदावरील किमान सेवेची अट पूर्ण करणाऱ्या व पदोन्नतीसाठीची इतर आवश्यकता पूर्ण करणाऱ्या कर्मचारी यांचा विचार करण्याबाबत तरतूद आहे. 25-26 निवडसूचीसाठी लगतच्या वर्षाची म्हणजेच 1/1/2025 रोजीची अंतिम सेवा ज्येष्ठता सूची तयार करावी अशा तरतूद आहेत. आपल्याला 1/1/2025ची सेवा ज्येष्ठता यादी आणि त्यातही TET धारक यांना या पदोन्नती प्रक्रियेमध्ये अतिशय सुवर्ण संधी आहे. त्यांनी पदोन्नतीसाठी आता प्रयत्न करण्याची गरज आहे. पदोन्नतीचे राऊंड लागावे यासाठी त्यांनी आता जिल्हा परिषदेतील वरिष्ठ व्यवहार करणे गरजेचे आहे, जेणेकरून लवकरात लवकर या शैक्षणिक वर्षातील पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होईल.
तसेच पदोन्नतीसाठी शिल्लक पदे राहत असल्यास पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास अर्हता धारण करणारे कर्मचारी यांना विचारात घेऊन रिक्त राहणाऱ्या पदांवर पदोन्नतीची कार्यवाही करता येईल. म्हणजेच जे शिक्षक यानंतर म्हणजे 26च्या परीक्षेमध्ये TET उत्तीर्ण झाले, CTET उत्तीर्ण झाले, त्यांच्यासुद्धा या पदोन्नती प्रक्रियेमध्ये विचार करण्यात येणार आहे, पण तो आधीच्या सूचीच्या नंतर. म्हणजे यासाठी 2 प्रकारच्या सूची तयार केल्या जाणार आहे. 1/1/2025पर्यंतची सेवा ज्येष्ठता यादी TET उत्तीर्णासह आणि त्यानंतर पुढील वर्षासाठी म्हणजेच 1/1/2026 पर्यंत TET उत्तीर्ण शिक्षकांची त्यांचीसुद्धा रिक्त पदांवर विचार करण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रयत्न चालू आहे, कारण सध्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया फारच रिंगाळत आहे आणि ती गतिमान करण्यासाठी जास्तीत जास्त पदे तयार करून त्या ठिकाणी नवीन होतकरू शिक्षकांची भरती करण्यात यावी, यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. याबाबत कुठल्याही प्रकारच्या याचिका आहेत त्या याचिकांबाबत शपथपत्र दाखल करून लवकरात लवकर ही कार्यवाही पूर्ण करावी, अशा प्रकारच्या सूचना या पत्रातून देण्यात आलेल्या आहे. तर या पत्राच्या अनुषंगाने आपण म्हणू शकतो की सध्या TET धारक शिक्षक हे अतिशय सुवर्ण काळ त्यांचा सुरू आहे आणि ही भरती प्रक्रिया जर या 31 जूनपर्यंत पूर्ण झाली तर मोठ्या संख्येने नवीन शिक्षकांची पदभरती होऊ शकते. व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.